मधील कृष्णा वाटिका सोसायटीत भटक्या कुत्र्यांना विष देऊन मारल्याचा प्रकार समोर आलाय। हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। या प्रकरणी सोसायटीतील राजेश वर्मा विरोधात पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय। दहिसर पूर्व आनंदनगर येथील कृष्णा वाटिका सोसायटीतील हे सीसीटीव्ही फुटेज नीट बघा। या सोसायटीत असलेले भटके कुत्रे विष कालवलेलं अन्न खातायत। हो, विष कालवलेलं अन्न। या सोसायटीत गेल्या काही दिवसांपूर्वी 20 ते 25 कुत्रे होते, मात्र त्यांची संख्या आता 3 वर आली आहे। मात्र या कुत्र्यांचा मृत्यू कशाने होतोय असा प्रश्न इथल्या नागरिकांना पडला होता। यासाठी सोसायटीत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आणि त्या सीसीटीव्हीत हे धक्कादायक कृत्य समोर आलं। सोसायटीतील राजेश वर्मा ही व्यक्ती अशा प्रकारे विष कालवलेलं जेवण कुत्र्यांना देत असल्याचं वास्तव समोर आलं। या विरोधात सोसायटीतील नागरिकांनी पोलिसात तक्रार नोंदवली आहे। या माणसाला ना काही नाही, तो रोज संध्याकाळी रात्री खाली उतरतो, स्वतःच्या कुत्र्याला फिरवायला मोठे मोठे दगड घेतो आणि या कुत्र्यांना मारतो। त्यामुळे या कुत्र्यांना प्रत्येक वेळेला भरपूर इंजरीज झाली। आमच्या सोसायटीत नाही करून 15 ते 20 कुत्रे होते आणि आता फक्त 3 राहिले आहेत इकडे एवढ्याही, आणि सगळ्यांना त्यांनी विष देऊन मारलेला आहे। त्या कॉम्प्लेक्स मधले कुत्रे जे आहे त्याला कोणीतरी एका इस्मानी पॉइझन देऊन त्याला मारण्याबद्दल एक गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास चालू आहे। सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर एका इस्माविरुद्ध गुन्हा दाखल आहे आणि त्याप्रमाणे चौकशी चालू आहे। याच भटक्या कुत्र्यांनी 2014 मध्ये चड्डी बनियन गँग पासून इथल्या नागरिकांचं रक्षण केलं होतं। या मुक्या जनावरांचा अशा प्रकारे जीव घेतला जात असल्यानं सोसायटीतील नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।